श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. मार्गशीर्ष महिना हा लवकरच सुरू होईल आणि आपल्याला माहीत आहे की या महिन्यामध्ये मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत हे केले जाते. परंतु हे व्रत करताना श्री महालक्ष्मीची पूजा मांडणी करताना आपल्या मनामध्ये बऱ्याचशा शंका येत असतात, बरेचसे प्रश्न येत असतात. तर त्याबद्दलच आजचा हा व्हिडिओ आहे. आपल्या मनात येणाऱ्या प्रश्नांबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ खरंच माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा. आपल्याला माहीत आहे की मार्गशीर्ष महिना जो आहे तर हा अत्यंत पवित्र महिना मानला जातो. जेवढं महत्त्व आपण श्रावण महिन्याला देतो तेवढेच महत्त्व मार्गशीर्ष महिन्याला सुद्धा आहे. या महिन्यामध्ये अनेक शुभ कार्य केली जातात. या महिन्यात केलेले प्रत्येक कार्य हे शुभ फळ देते. श्रीकृष्णांची आराधना ही सुद्धा याच महिन्यात केली जाते आणि त्यासोबतच श्री महालक्ष्मी व्रत जे आहे तर हे सुद्धा याच महिन्यात केले जाते. या महिन्यातील प्रत्येक गुरुवाराला विशेष असे महत्त्व आहे, कारण प्रत्येक गुरुवारी आपण श्री महालक्ष्मी ची पूजा जी आहे तर ती पूजा मांडत असतो, उपवास करत असतो, व्रत करत असतो. माता लक्ष्मीच्या कृपेने माणसाला सर्व गोष्टी मिळत असतात आणि आपल्यावर सुद्धा लक्ष्मी मातेची कृपा असावी यासाठी हे व्रत केले जाते. या व्रतामुळे आपल्याला धन, वैभव, समृद्धी, ऐश्वर्य प्राप्त होते. मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी घरोघरी माता लक्ष्मीची विधिवत पूजा केली जाते. आता यावर्षी मार्गशीर्ष महिना जो आहे तर तो बुधवारी सुरू होणार आहे आणि लगेच मार्गशीर्ष महिना सुरू झाला की दुसऱ्या दिवशीच गुरुवार असणार आहे. यावेळी 5 गुरुवार असणार आहेत. पहिला मार्गशीर्ष गुरुवार जो आहे तर तो 14 डिसेंबरला आहे. मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात ही 13 डिसेंबरला होणार आहे आणि लगेच दुसऱ्या दिवशी 14 डिसेंबरला पहिला गुरुवार असणार आहे. तर शेवटचा म्हणजे 5वा गुरुवार हा 11 जानेवारी 2024ला आहे. तर असे 5 गुरुवार यावर्षी मार्गशीर्ष महिन्यामध्ये आलेले आहेत. या महिन्यामध्ये आपण लक्ष्मीसोबत विष्णूंची सुद्धा पूजा करत असतो. ज्या ठिकाणी विष्णू आहेत तर तेथे माता लक्ष्मी ही सुद्धा असते. त्यासोबतच मार्गशीर्ष महिना हा बाळकृष्णांची पूजा करण्यासाठी आणि तुळशी पूजनासाठी अत्यंत महत्त्वाचा मानलेला आहे. हा महिना खूप पवित्र महिना आहे. त्यामुळे या महिन्यामध्ये मांसाहार हा पूर्णपणे वर्ज्य करायचा असतो. तसेच आपण काही गोष्टी म्हणजे जसं तामसिक पदार्थाचं सेवन असेल, व्यसने असतील तर यापासून सुद्धा या महिन्यामध्ये दूर राहायचं असतं. आता आपण पाहूया की आपल्या मनामध्ये कधी कधी काय प्रश्न येतात. तर ही जी पूजा मांडणी आहे तर मार्गशीर्ष महिन्यातील पूजा ही कोणत्या वेळेत करावी, म्हणजे सकाळी करावी की संध्याकाळी करावी. तर सकाळी लवकर उठून स्नान करून आपल्याला ही जी पूजा आहे तर ती मांडायची आहे. तुम्ही 11 वाजेपर्यंत ही पूजा मांडणी करू शकता. परंतु काही कारणाने तुम्हाला सकाळी वेळ नसेल, सकाळी जर काही कामाची गडबड असेल किंवा अन्य काही कारणे असतील की यामुळे तुम्ही सकाळी ही पूजा मांडू शकत नाही, तर तुम्ही सायंकाळी ही पूजा नक्कीच मांडू शकता. तिन्ही सांजेला माता लक्ष्मी येण्याची वेळ असते, तर ह्या वेळेला आपण पूजा मांडणी केली तरीसुद्धा चालेल. परंतु भर दुपारी म्हणजे दुपारी 12 ते 1-2 वाजेपर्यंत हा जो कालावधी आहे किंवा 12 ते 4 ते 5 वाजेपर्यंत या वेळेमध्ये मात्र आपल्याला ही पूजा मांडणी करायची नाही. यानंतर दुसरा प्रश्न मनात येतो ते म्हणजे की ही पूजा कोणी करावी. फक्त सौभाग्यवती स्त्रियांनीच ही पूजा करावी का, किंवा कुमारिकांनी ही पूजा केली तर चालते का, पुरुषांनी ही पूजा करावी का. तर ही जी पूजा आहे तर ही पूजा आपण धन, वैभव, ऐश्वर्य प्राप्तीसाठी करत असतो. त्यामुळे ही पूजा कुमारिका करू शकतात. सौभाग्यवती स्त्रिया, महिला तर ह्या सुद्धा ही पूजा करू शकतात आणि त्याप्रमाणेच पुरुषसुद्धा ही पूजा करू शकतात. आपल्या घरातील कोणतीही व्यक्ती ही जी पूजा आहे तर ती करू शकते. असं काही नाही की फक्त सौभाग्यवती स्त्रियांनीच हे जे महालक्ष्मीचे व्रत आहे तर ते करावे. त्याप्रमाणेच अजून मनात येतं ते म्हणजे तुम्हाला जर या पूजेमध्ये पिरियड असेल किंवा सुतक असेल तर काय करावे, पूजा करावी का, उपवास करावा का. जर तुम्हाला पिरियड असेल तर तुम्ही तुमच्या घरातील अन्य स्त्रीकडून किंवा तुमच्या मुलीकडून, तुमच्या जावेकडून किंवा शेजारी जर तुमची एखादी मैत्रीण असेल तर त्यांच्याकडून ही पूजा मांडणी करून घ्यायची आहे. कथा वाचून घ्यायची आहे. तुम्ही फक्त ही कथा ऐकायची आहे, त्यांनाच वाचायला लावायची आहे आणि उपवास मात्र तुम्हाला स्वतःला करायचा आहे. पिरियड असला, सुतक असला तरीसुद्धा तुम्हाला उपवास करायचा आहे. पिरियड असेल तर तुम्ही पूजा मांडणी इतरांकडून करू शकता, परंतु जेव्हा सुतक पडते
तेव्हा देवांची जी धार्मिक कार्य आहेत किंवा आपल्या घरामध्ये ज्या काही देवपूजा आहेत तर त्या पूर्णपणे वर्ज्य करायच्या असतात. त्यामुळे सुतक असेल तर तुम्हाला पूजा मांडायची नाही, कथासुद्धा वाचायची नाही, तर फक्त तुम्हाला उपवास हा करायचा आहे. तुम्ही कथा जी आहे तर ती फक्त ऐकू शकता, मोबाईलवरती लावून ऐका किंवा शेजारी जाऊन जर त्यांच्या इथे तुम्ही कथा ऐकायला बसलात तरीसुद्धा चालेल, परंतु कथा वाचायची नाही आणि पूजेची मांडणी ही सुतक काळामध्ये करायची नाही. तसेच मासिक पाळीच्या 5व्या दिवशी पूजा करता येते का? तर हो, 5व्या दिवशी तुम्हाला केस वगैरे स्वच्छ धुवायचे आहेत. त्यासोबत तुम्हाला धुतलेले कपडे परिधान करायचे आहेत. म्हणजे अगोदर 4 दिवस तुम्ही ज्या गोष्टी वापरलेल्या आहेत तर त्याचा वापर तुम्हाला 5व्या दिवशी करायचा नाही. म्हणजे ते कपडे वापरू नका किंवा तुम्हाला पूर्ण म्हणजे त्या दिवशी पवित्र स्वच्छ असं व्हायचं आहे. केस वगैरे धुवायचे आहेत, व्यवस्थित अंघोळ करायची आहे, स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत आणि यानंतर तुम्हाला तुमच्या घरामध्ये गोमूत्र गंगाजल शिंपडायचं आहे आणि यानंतर तुम्ही पूजा करू शकता. कारण बघा 5व्या दिवशी आपण जेव्हा डोके वगैरे धुतो तर यानंतर आपण ज्या देवीच्या सवाष्ण घालतो तर यामध्ये सुद्धा अशा स्त्रियांना मान दिला जातो. त्यामुळे तुम्ही मासिक पाळीच्या 5व्या दिवशी नक्कीच ही पूजा करू शकता. आता 5ही गुरुवारी आपण कलशावर एकच नारळ ठेवायचा का? किंवा आपण जी पूजा मांडणार तर यामध्ये एकच जे साहित्य आहे म्हणजे तांदूळ असतील, सुपारी असेल किंवा आपण पाट चौरंगावरती अंतरण्यासाठी कापड घेतो हे असेल, तर हे साहित्य तुम्हाला प्रत्येक गुरुवारी वेगळं घ्यायचं आहे का एकच साहित्य तुम्ही वापरू शकता? तर तुम्हाला हे सर्व साहित्य एकदा जे वापरलेलं आहे तर तेच साहित्य तुम्हाला 5ही गुरुवार वापरायचं आहे. फक्त यामध्ये जी पाने आहेत, फुले आहेत, फळे आहेत, म्हणजे जे साहित्य खराब होतं तर असं जे साहित्य आहे तर हेच फक्त आपल्याला प्रत्येक गुरुवारी नवीन वापरायचं आहे. बाकी नारळ, तांदूळ, सुपारी, खारीक असे जे साहित्य आहे तर हे तुम्हाला प्रत्येक गुरुवारी नवीन वापरण्याची आवश्यकता नाही. परंतु जर तुमच्या नारळाला मध्येच तडा गेला, म्हणजे तुमचे 2 गुरुवार झालेत आणि 3ऱ्या गुरुवारच्या वेळेला तुमच्या लक्षात आलं की नारळाला तडा गेला आहे, तर मात्र तुम्हाला हा नारळ बदलायचा आहे. आता आपण जी ओटी भरणार आहे म्हणजे ही पूजा मांडल्यानंतर आपण जेव्हा देवीची ओटी भरतो तर ही ओटी प्रत्येक गुरुवारी भरायची का? तर मार्गशीर्ष महिन्याच्या कोणत्याही एका गुरुवारी, अगदी शेवटच्या गुरुवारी जरी तुम्ही देवीची ओटी भरली तरी चालेल, परंतु तुमची इच्छा असेल तर तुम्ही प्रत्येक गुरुवारी सुद्धा ही ओटी भरू शकता. असा कोणताही नियम नाही की तुम्हाला प्रत्येक गुरुवारी भरायचीच आहे किंवा फक्त शेवटच्या गुरुवारी भरायची आहे. हे सर्वस्वी तुमच्यावरती आहे. तुम्हाला प्रत्येक गुरुवारी भरण्याची इच्छा असेल तर प्रत्येक गुरुवारी भरा किंवा तुम्ही शेवटच्या गुरुवारी भरली तरीसुद्धा चालेल. तुम्ही देवीच्या मंदिरात जाऊन सुद्धा या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी देवीची ओटी भरू शकता. आणि 5 गुरुवार पूर्ण झाल्यावर उद्यापन वगैरे झाल्यानंतरच हे जे ओटीचं साहित्य आहे तर ते तुम्हाला स्वतः वापरायचं आहे किंवा तुम्ही एखाद्या सौभाग्यवतीची या साहित्याने ओटी भरू शकता. प्रत्येक गुरुवारी आपल्याला ताजी पाने, ताजी फुले ही वापरायची आहेत. अगोदरच्या गुरुवारची जी पाने, फुले आहेत तर ती आपल्याला शुक्रवारी निर्माल्यमध्ये विसर्जित करायची आहेत. नैवेद्य जो आपण या पूजेमध्ये ठेवणार आहोत तर तो शक्यतो घरीच बनवायचा आहे. तसेच ही पूजा आपण गुरुवारी मांडतो आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला म्हणजे शुक्रवारी देवीची आरती करायची आहे, देवीची पूजा करायची आहे. आणि जेव्हा आपण ही पूजा उचलतो तेव्हा या पूजेमध्ये जे आपण कापड अंतरलेलं आहे तर या कपड्यामध्ये आपल्याला हे जे पूजेचं साहित्य आहे म्हणजे तांदूळ असतील, हळकुंड, सुपारी, खारीक, तुम्ही विडा ठेवलेला असेल, काही नाणी ठेवलेले असतील, त्यासोबतच कलशावरचा जो नारळ आहे तर तो तुम्हाला या कपड्यामध्ये बांधायचा आहे, एका बाजूला ठेवायचा आहे आणि पुढच्या गुरुवारी आपल्याला हेच साहित्य जे आहे तर ते वापरायचं आहे. आता तुमच्या देवघरामध्ये मंगल कलश आहे तर आपल्याला हा प्रश्न पडतो की आपण जेव्हा ही पूजा मांडणी करणार आहोत तर त्यावेळेला आपल्याला कलशाची जी स्थापना करायची आहे तर यासाठी आपल्याला वेगळा कलश घ्यायचा आहे का? तुम्ही देवघरातीलच मंगल कलश जो आहे तर तो घेऊन त्याची स्थापना आपण या पूजेमध्ये करू शकतो. या पूजा मांडणीमध्ये आपण मंगल कलश ठेवू शकतो का? तर नाही. आपण मंगल कलश जो आहे तर तो आपल्या देवघरामध्ये असतो आणि तो आपल्या कुलदेवीच्या नावाने असतो. त्यामुळे मंगल कलश हा देवघरामध्येच ठेवायचा आहे. आणि ही जी गुरुवारची पूजा आपण म्हणजे मार्गशीर्ष गुरुवारच्या व्रताची जी आपण पूजा मांडतो यामध्ये जो कलश आपण स्थापन करतो तर तो आपल्याला नवीन स्थापन करायचा आहे. आता जर तुम्ही प्रेग्नंट असाल किंवा छोटं बाळ असेल तर मग ही पूजा करावी का? उपवास करावा का? तर तुम्ही पूजा करू शकता, कथा वाचू शकता किंवा ऐकू शकता, परंतु उपवास जो आहे तर तो तुम्ही तुमच्या ह्याने करा किंवा करू नका. तुमची तब्येत कशी आहे, तुम्हाला उपवास सोसवेल का? आणि जरी केला तरी योग्य तो आहार घेऊन आपल्या तब्येतीला जपून तुम्हाला हा उपवास करायचा आहे. उपाशी राहायचं नाही, अन्यथा तुम्ही हा उपवास नाही केला तरीसुद्धा चालेल. आता एखाद्या गुरुवारी जर एकादशी आली
तर काय करायचं, उपवास कधी सोडायचा, कारण आपल्याला माहीत आहे की एकादशी असेल तर उपवास हा दुसऱ्या दिवशी सोडला जातो. त्यामुळे एकादशी जर गुरुवारी आली तर तुम्हाला हा जो उपवास गुरुवारचा आहे तर तो तुम्हाला दुसऱ्या दिवशी सोडायचा आहे. त्याप्रमाणेच तुम्हाला या दिवशी माता लक्ष्मीची जास्तीत जास्त सेवा करायची आहे.